तर नमस्कार मित्रांनो, देवरुख मधलं आपलं काम जरा सकाळी लवकर आल्यामुळे लवकर झालेलं बघा. आणि काय आता बाकीची कामं नव्हती, त्यामुळे गोट्याला म्हणलो मार्लेश्वरला जाव्या काय. गोट्या यो म्हणला 4च्या आत जर मला सोडणार असतील मार्लेश्वर बघून तर जाव्या, काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, देवरुख मधनं मार्लेश्वर फक्त 17 किलोमीटर आहे बघा. जास्तीत जास्त खचून अर्धा तासाची वाट आहे. आणि त्यात आम्ही देवरुख मधनं 11 वाजता बाहेर पडलेलो. त्यामुळे या गोट्याला म्हणलो, भावा तू काही टेन्शन घेऊ नकोस, आपण मार्लेश्वर बघून बरोबर 3:30 वाजता कोल्हापुरात पोहोचतोय. आणि बरोबर आम्ही 11:40ला मार्लेश्वर मध्ये पोहोचलो बघा. जरा गोट्या गाडी चालवत होता त्यामुळे 10 मिनिटं जरा इकडे तिकडे लेट झाला, तरी पण आम्ही लवकर पोहोचतोय कोल्हापुरात. आम्ही आता पायऱ्या चढायला चालू केल्या बघा मित्रांनो. आणि इथला सीन असला खतरनाक झालेला का नाही, विषयच हार्ड झालेला बघा मित्रांनो. पाऊस पडून गेल्यामुळे का नाही इथलं बारीक सारीक धबधबा असलं खतरनाक दिसत होतं का नाही, ते बघून मित्रांनो आत्मा थंड झाला बघा. आणि जरा पुढे आल्या आब्याला विचारलं, आब्या कसा वाटला इथला सीन. मित्रांनो, मला आता कळालं की आब्या पहिल्यांदा आलाय मार्लेश्वरला. ह्याच्या आधी कधी जिंदगीत तू मार्लेश्वरला आलेलाच नाही मित्रांनो. जिना चढून चढून भर पावसात मला पण असला घाम फुटलेला. इथं पहिला हातपाय धुतलो आणि आब्याला म्हणलो सगळं बाकीचं बघायच्या आधी की नाही पहिला देवाच्या पाया पड्या इथं. कारण आब्या पहिल्यांदाच मार्लेश्वरला आल्यामुळे आब्याला म्हणलो काही कांडबिंड केला असेल तर देवाच्या इथं आता पाया पडून जरा माफी माग, म्हणजे जरा व्यवस्थित होईल. तर मित्रांनो, इथं आत मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे बाहेरनं जरासा व्हिडिओ केला बघा मित्रांनो. आणि जर तुम्हाला कोण म्हणत असेल की नाही मित्रांनो मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तर त्या कार्यकर्त्यांना सांगा पावसाळ्यात की नाही जरा मार्लेश्वरला कधीतरी एकदा ट्रिप काढा म्हणावं. मग जरा त्या लोकांना पण कळेल. जरा कामातनं वेळ काढला की नाही मित्रांच्या बरोबर आणि 100 किलोमीटर जरासं घरापासून बाहेर आलो तर मित्रांनो स्वर्गापेक्षा खतरनाक सीन आहे आपल्या सह्याद्रीमध्ये. तर आणि मित्रांनो, मार्लेश्वर मध्ये हे समोर दिसतोय हा एकच धबधबा नाही, असं 7 धबधबा आहे तिथं वरती. आणि त्यातला ह्यो कोपऱ्यात जरासा झूम करून दाखवलाय बघा मी. ह्यो एक धबधबा आहे. आणि जर तुम्हाला सगळा संपूर्ण धबधबा बघायचा असेल का नाही, हा समोर हा लिंगाचा डोंगर आहे बघा. इथे एक ट्रॅकिंग चालू असतंय. त्या ट्रॅकिंगला तुम्ही येऊन का नाही पूर्ण हे 7च्या 7 धबधबा इथून बघू शकताय बघा. तसं माझं पण ते एक स्वप्न आहे, कधी पूर्ण होतंय काय माहित. त्यासाठी मला जे ट्रॅकर्स असतात का नाही त्यांना भेटायला पाहिजे बघा मित्रांनो. कारण तो 7 ते 8 किलोमीटरचा ट्रॅक असतोय आणि त्यात आपल्याला कुठल्या ट्रॅकिंगचा अनुभव नाही. तर मित्रांनो, माझं असं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला जर माहिती नसलेल्या ठिकाणी जर ट्रॅकिंग करायचं असेल तर कुठल्या तरी अनुभवी व्यक्ती बरोबर गेलेलं कधी पण चांगलं बघा. तर मित्रांनो, आतापुरता इथला सीन बघून घ्या, कारण आब्याला पण चांगल्याच भुकाला आलेला. कारण सकाळी येताना आम्ही काही नाश्ता केलेला नव्हता, काय नव्हता, डायरेक्ट सकाळी बाहेर पडले. म्हणून पायथ्याला असलेल्या या हॉटेलला जेवायला आलोय बघा मित्रांनो. इथं जेवण तयार नव्हतं त्यामुळे यांना म्हणलो कांदा भजी एक तवर द्या. पाऊस पण जोरात पडालता आणि पावसामुळे इथलं वातावरण एकदम खतरनाक झालेलं. आणि मित्रांनो, कांदा भजी खात खात कनी इथला सीन बघा की हॉटेलच्या बाहेरचा राफ्टिंग करायसारखं कनी इथलं पाणी वाहत होतं बघा. तोपर्यंत मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं. पिठलं भाकरी मित्रांनो खातो पोट भरून गरमागरम. आणि आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो, तुमच्या मित्रांना पण जरा तेवढं सांगा की फॉलो करायला आणि व्हिडिओ शेअर करा. आणि धन्यवाद.